जय भीम. आपण एका महत्वाच्या विषयावर आज चर्चा करणार आहोत. कोथरूड पोलीस स्टेशन खूपच गाजतंय असं म्हणायला हरकत नाही. तर काय नक्की प्रकरण आहे तर समजून घेऊया आपण. तर ते प्रकरणच असं आहे की औरंगाबाद म्हणजे आत्ताच छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी सासरच्या जाचाला कंटाळून एक 25 वर्षीय मुलगी पुण्यात येते. पुण्यात आल्यानंतर तिने आपली जी तक्रार आहे ती वन स्टॉप सखी सेंटरला केलेली आहे आणि त्यानंतर ती पीडित मुलगी कोथरूड येथेच रहिवासी असलेल्या एका 3 मुली एकत्र राहतात, 3 मैत्रिणी एकत्र राहतात, यांच्याकडे 1 दिवसाचा आसरा मागते. आता त्यांचा नंबर कसा त्यांच्याकडे आला त्या पीडित मुलीकडे, तर त्याचा विषय असा आहे की मध्यंतरी वैष्णवी हगवणी प्रकरण झालं त्यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले नंबर सोशल मीडियावर प्रसारित केला होता की असे जर कोणावर अन्याय होत असेल, कुठल्या सासरच्या जाचाला कंटाळून राहत असतील, अशा पीडित मुलींनी या नंबरवर संपर्क साधावा, त्यांना त्या मदत करतील. त्या उद्देशाने त्या पीडित महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. 1 दिवसाचा आसरा मिळेल का विचारले, त्यांनी आसरा द्यायचं कबूल केलं. त्यानंतर जे घडलं ते फार भयानक घडलं. ती जी पीडित मुलगी होती जी औरंगाबादहून आली होती, त्या मुलीचा सासरा हा पोलीस खात्यातील एक रिटायर्ड अधिकारी होता आणि पोलीस खात्यातले रिटायर्ड अधिकारी असल्यामुळं त्याचं पोलीस प्रशासनात बऱ्यापैकी नाव होतं, दावा होता आणि त्याचा फायदा त्याने घेतला असं म्हणायला हरकत नाही. तर त्याचं झालं असं की त्या पीडित मुलीचा मोबाईलचा ट्रेस काढत ते जे तिच्या सासऱ्याने तक्रार केली होती, ते स्वतः तिचे सासरे, तिथल्या ठिकाणचे पोलीस कॉन्स्टेबल, त्या ठिकाणचे PSI ही मंडळी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आली आणि कोथरूड पोलीस स्टेशनच्या ज्या PSI आहेत प्रेमा पाटील आणि याचा आपला संभाजीनगर पोलीस स्टेशनवरून आलेले जे आहेत कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे आहेत आणि PSI अमोल कामठे आहेत, या तिघांनी आणि तो तिचा सासरा होता त्यांनी आणि सोबत अजून 2-3 जण अशांनी त्या मुलींच्या घरी डायरेक्ट पोहोचले. नंबर ट्रेस करून त्या ठिकाणी पोहोचले. तर त्या ठिकाणी पोहोचल्यावर कुठल्याही प्रकारचं यांच्याकडे सर्च वॉरंट नव्हतं पोलिसांकडे, तरी देखील त्यांच्या घरात घुसले. घरात घुसून त्या मुलींना शिवीगाळ केली, मारहाण केली. तोपर्यंत असं घडलं होतं की ती जी मुलगी आहे पीडित मुलगी ती निघून गेलेली होती आणि हा प्रसंग दुसऱ्या दिवशीचा आहे. त्या निघून गेल्यानंतर या 3 मुलींना एवढं टॉर्चर करण्यात आलं तर त्यातल्या 2च मुली जागेवर सापडल्या होत्या, एक मुलगी कामाला गेलेली होती. तर त्या 2 मुलींना पोलीस गाडीत घालून नेण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस झडती घेतली त्यावेळेस त्या जे पुरुष पोलीस होते त्यांनी अक्षरशः त्या मुलींच्या अंतर्वस्त्र सुद्धा चेक केले. म्हणजे पोलीस प्रशासनाला काळिंबा फासणारी घटना आहे. त्या मुलींना शिवीगाळ केली. तर नंतर जी एक मुलगी जॉबला गेली होती त्या ठिकाणी जाऊन त्या मुलीला पोलीस गाडीत घेऊन आले. मग त्यामुळं त्यांना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्या ठिकाणी या मुलींना जवळपास 7 तास एका खोलीत डांबून ठेवलं की ज्या ठिकाणी CCTV नाहीत. या मुलीची चूक काय, त्या मुलीने फक्त त्यांना आसरा दिला. आताच्या काळात पोलीस प्रशासन एवढं घाणेरडं कृत्य करत असेल, एका महिलांना अटक करण्यासाठी महिलाच जायला पाहिजेत, परंतु जे पोलीस गेले त्यांनी सुद्धा
त्या मुलींना लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं. नको त्या ठिकाणी काही एका पोलिसाने हात लावला अशी त्या मुलांची तक्रार आहे. ज्या ठिकाणी त्यांना बसवून ठेवलं त्या ठिकाणी कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यांना त्या ठिकाणी टॉर्चर केलं. जी पोलीस आहे, PSI आहे प्रेमा पाटील आणि तिची मैत्रीण आहे कोण, आणि यांनी अक्षरशः त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं. त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या ह्या आहेत त्यांना त्यांच्या जातीचा उल्लेख केला. अगदी महारा मांगांचं तुम्ही तसेच आहात, तुम्ही काही सुधारणार नाही, तुम्ही कुणासोबत सुद्धा झोपत असाल. 2 मुलींची ओढण्या एकाच कलरच्या होत्या म्हणून त्या 2 मुलींना तुम्ही काही लेस्बियन आहात का म्हणून त्यांना बोललं गेलं. एका मुलीला म्हटले तुझी जात कोणती, तुझा ऍटिट्यूड असाच असेल तर तुझा मर्डर होईल. म्हणजे आमच्याकडं भविष्यात जर कोण तुमच्यातलं कॅरेक्टर सर्टिफिकेट आलं तर आम्ही तुमचा कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी त्या मुलींचा छळ केला. आणि या मुलींचा छळ ज्यावेळी झाला त्यावेळी त्या मुलींना मदत करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले की बाबा या ठिकाणी या मुलींना का डांबून ठेवलेलं आहे, यांची तुमच्या विरोधात तक्रार आहे पोलिसांच्या विरोधात. कारण पोलिसांनी त्यांना जातीवाचक बोलले, मुली असताना सुद्धा त्यांना अतिशय अश्लील भाषेत बोलले, त्यांना लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं. अशा प्रकार बऱ्याचशा तक्रारी असताना त्या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते आले होते, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर असतील, त्यानंतर अंजली आंबेडकर असतील, त्यानंतर राहुल रोहित पवार असतील, त्यांच्यासोबत प्रशांत जगताप असतील, असे अनेक कार्यकर्ते जवळपास रात्रीच्या 3 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मारून बसले होते. परंतु पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारे हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. पोलिसांनी त्यांची बाजू ऐकून घेतली नाही. ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी उपायुक्तांना फोन केला त्यांनीही त्यांची बोलवणच केली. अशा प्रकारे ह्या प्रकरणात शेवटपर्यंत पोलिसांनी FIR दाखल केलीच नाही. पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आज या घटनेला जवळपास 3 दिवस उलटून गेले तरी त्या मुलींना कुठंच न्याय मिळाला नाही. मग नक्की होत आहे काय? ह्या सिस्टीमच्या बळी आहेत क्या मुली? काही यांच्यावर असलेला जातीय शिक्का असल्यामुळे यांना न्याय मिळत नाही, हाही प्रश्न आहे ना. आपण जर गांभीर्याने विचारात घेतलं तर अलीकडच्या काळात काय झालंय, पोलिसांनी त्यांच्या जे वाघाचं सिंबॉल असलेलं टोपीवरचं जे हे आहे त्या ठिकाणी लिहिलं जात असतं सददक्षिणा आहे खलनिग्रह आहे. या वाक्यालाच पूर्णपणे हळताप असलेला आपण पाहतोय. कारण बघा तुम्ही, परभणीच्या घटनेत सुद्धा पोलीस दोषी आहेत, जळगाव चोपडा इथे घटना घडली होती त्यातही पोलीस दोषी आहेत. अशा अनेक घटना आपण पाहत असताना सातत्यानं जाणवतं की आता कायद्याचे रक्षकच झालेत भक्षक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. सातत्यानं सामाजिक कार्यकर्त्यांना दडवण्यासाठी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी जनसुरक्षा विधेयक आणलं. आता पोलिसांना वाचवण्यासाठी काही उजव्या विचारसरणीच्या संघटना यात सक्रिय झालेल्या आहेत. त्या म्हणतायत पोलिसांनी चूक नाही, हे अर्बन नक्षलवादी आहेत. तर एवढंच सांगतो की लोकशाहीला मूठ माती देण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीत मनुस्मृतीचं राज्य होतं की काहीही केलं तरी शुद्ध हा शुद्ध असतो, त्याला न्याय मिळू शकत नाही, त्या पद्धतीनं ह्या मुली ह्या शुद्ध आहेत आणि त्यांची FIR का दाखल करून घ्यायची, त्यांना का न्याय द्यायचा, अशा प्रकारे सध्याला चालू आहे.
पोलीस यंत्रणेवरचा विश्वास लोकांचा दूर होण्याऐवजी विश्वास आता संपत चाललेला आहे. कारण पोलीस प्रशासन हे कोणाच्या तयाचं कसुती भावलं झालंय. कोल्हापूरच्या एका हत्तीनीलच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांना मिटिंग करायला वेळ आहे, कबुतरांचा प्रश्न सोडवायला मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, परंतु आमच्या भगिनी ज्या पीडित आहेत, ज्यांना पोलिसांनी छळलेलं आहे, ज्यांना डांबवून ठेवलेलं आहे, ज्यांना आवाजच्या अश्लील भाषेत शिवीगाळ केलेली आहे, मारहाण केलेली आहे, त्या आमच्या भगिनींना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना वेळ नाहीये. कुठे गेली आहे देशाची लोकशाही? ही लोकशाही संपलेली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं माझा तमाम समविचारी संघटना, संस्था, पक्ष यांना एकच सांगणे की बाबांनो, आता आपल्याला जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अन्यथा हे सरकार आपल्याला संपवून टाकल्याशिवाय राहणार नाही. हे मी कळकळीने सांगतो तुम्हाला की या देशातली लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे. किती मिनिटं झाले बघा.